श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 11 समास 4. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. श्री राम मंदिरात राहिले सद्गुरु समर्थ. दिवसेंदिवस क्षीण दिसत सगुण देह. परी सर्वही व्यापार अखंड चालिले अनिवार. विदेही गुरुवर देह बंधन तया कैचे. गुरु पौर्णिमा समीप आली. भक्त मंडळी येऊ लागली. इकडे आषाढी यात्रा भरली पंढरी क्षेत्रात. गुरुपूजा करावयासी बहुतेक येती ते समयासी. उत्साह चालला अहर्निशी श्रीराम मंदिरात. अनंत संत श्री गुरुसी भेटो येती आदरेसी. महाप्रसाद प्रति दिवशी संतागृही होत असे. सद्गुरु ही समस्तासी मंदिरी नेती भोजनासी. विठ्ठल कृपा छायेसी संत भेटती आनंदे. नामरूप भक्तियोग कोण साधनी कैसा लाग. जीव शिव विवेक वैराग्य नित्य संवाद चालिला. तुकाराम बुवा वल्वनकर ते वदती रूप थोर. गुरु वदती नाम थोर साधन आन तुळेना. संवाद चालिला अतिशय श्रवणी संत समुदाय. नामरूपी श्रेष्ठ ध्येय विवेचन चालिले. वेदशास्त्र संत वचने काढून दाविती प्रमाणे. नामश्रेष्ठ सद्गुरूंनी सिद्ध करोणी दाविले. मायोद्भवी अक्षर ब्रह्म सूक्ष्मभूतांचा कर्दम. अष्टधे रूपाचा उगम साकारला दिसे. वेदांत सिद्धांत धादांत दावोनी निरसिला किंत. परमात्मा नामरूपातीत नामस्मरणी आतुडे. सर्वांची समजूत घातली बुवांची संमती घेतली. भक्त मांदी मिळाली तो सोहळा अपूर्व. नामगर्जना करोणी श्रींचे चरण वंदोनी. भक्त गेले स्वस्वदनी संत महिमा वर्णित. बहुत शिष्य तेथे आले ब्रह्मानंद साधू भले. भागवतासी बोलाविले आणिक बहुतेक. तैसेच बहुत शिष्याप्रती ज्या त्या परी उपदेशती. ब्रह्मानंद भेटी एकांती घेते झाले ते समयी. बहुत वेळ बोलणे झाले एकांती जाऊ नये भले. महाप्रस्थान निवेदिले ऐसे वाटे. जे न देखे रवी ते पाहे सुज्ञ कवी. ऐसे सद्गुरु गोसावी वदले ते आठवले. एकांती प्रयाणाचा विचार कळला श्रीगुरूंचा. लेशन दाविती दुःखाचा पूर्ण ज्ञानी ब्रह्मानंद. असो पंढरी वास केला बहुत काळ सोहळा झाला. शिष्यांसमवेत खंडाळीला गुरु महाराज निघाले. वझे नामे मामलेदार विनवणी करती फार. या कारणे गुरुवर खंडाळी वरोणी चालिले. तेथेही बहु उपदेशिती सकलाशी आनंदविती. धन्य साधूची संगती पुण्ये पुण्य दुनावे. वाकरीकर लक्ष्मण बुवा यांची पुण्यतिथी तेव्हा आली. यास्तव शिष्य गावा श्रीसी नेत वाकरी. सिद्धांचे समाधी स्थान तेथे कथिले संत वर्णन. सकला आनंद देवोन रामनाम बोधिले. जेथे जाती श्री गुरुराव तेथे आनंद महोत्साव. सकला वाटे देवादिदेव अवतरले मृत्युलोकी. नास्तिक दुरोण निंदिती परिदर्शन घडता नम्र होती. ऐशी गुरुची तेज दीप्ती लखलखीत सोज्वळ. गुप्तहेर परीक्षु येती तेची चरणी लीन होती. धन्य सज्जन संगती दुर्बुद्धी तेथ न दिखे. जरी बळे झटे आली तरी मिलने लीन झाली. गंगा बुडवाया निघाली सागराजेसी. असो वाकरीहून निघाले ते गोंदवलीसी आले. नागरिकासी आनंदविले वियोग बहुत दिवसांचा. तव विनविती कुरवली कर दामोदर बुवा भक्त थोर. पहावया राम मंदिर कुरवलीसी चलावे. आपुली आज्ञा प्रमाण मंदिर बांधले शोभायमान. तरी लागावे श्री गुरुचरण इच्छा एवढी पुरवावी. भाव पाहोन रुकार दिला सकला वदती जाऊ चला. सिद्धस्थान पहावयाला शंभू क्षेत्री. सकला समवेत निघाले कुरवली समीप आले.
नगरवासी सामोरे धावले सद्गुरुसी आणावया. वेशीपासोन मंदिरापर्यंत सडे रांगोळ्या शोभत. ओवाळीती स्त्रिया समस्त ठाई ठाई श्री गुरुसी. गुलाल बुक्का उधळीती रघुवीर समर्थ गरजती. मिरवणूक आली मंदिराप्रती समर्थ सद्गुरूची. असो 4 दिवस पर्यंत उत्साह झाला अद्भुत. दामोदर बुवा जागती सतत न्यून नसावे सेवेसी. सकला आनंद देवोनी स्वारी निघाली स्वस्वदनी. शिष्य समस्त बोलावणी आज्ञापिती ते वेळी. आपापले ग्रामासी जावे ये समयासी. आम्ही जाऊ गोंदावलीसी पुढती यावे दर्शना. आधी पंढरीहून धाडले उरले सुरले येथे जमले. येथोनही पाठविले बहुत जन. नित्य जवळी जयाची वस्ती तयासी कार्ये सांगती. दूरदेशी पाठविती इच्छा श्री समर्थांची. असो काही लोका घेवोनी शीघ्र आले गोंदवले भुवणी. श्रीरामचरण वंदोनी भेटती महारुद्रासी. नागोबाची जत्रा आली म्हणून स्वारी निघाली. धेनू सोडवोन ते काळी अखेर सेवा ही वदती. आणि एक बैल तेथे विकत घेतला गुरुनाथे. लोक विनविती तया ते वृषभ तुम्ही न घ्यावा. हा बहुत खोळगुणी जेथे जाई तेथे आणे. यास्तव श्री समर्थांनी याचा स्वीकार न करावा. समर्थे वदती अतिउत्तम गरिबासी कष्टवी हा परम. आम्ही गोसावी निष्काम हानी होता दुःख नसे. ऐसे म्हणून बैल घेतला म्हणती आमचे उपयोग आला. ज्ञानचक्षु सद्गुरु मला करणी करील अघटित. दिवाण साहेब नाम एक म्हसवडी होते सांप्रदायिक. तयास वदती सकौतुक भेट हीच अखेरची. असो म्हसवडा होऊन निघाले शीघ्र गोंदावली आले. सकाळ लागी उपदिशेले राम नाम विसरू नये. आमुची जागा खाली पडली राम प्रभूची चिठ्ठी आली. आनंदे निरोप द्या सखळी हास्यमुखे बोलती. सखळा वाटे हे सहज विनोदे बोलती गुरुराज. अज्ञानी नेनती काज समर्थ जाती स्वस्थाना. तृणाच्या गंजा घेतल्या गायीस गोठणी घातल्या. गुरु आश्रये शोभल्या गोकुळी जैसा. शके 1835 मार्गशीर्ष कृष्ण पक्ष भानुवासरी नवमीस समर्थ कार्ये परिसावी. काळे नामे शाळाधिकारी उतरले मारुती मंदिरी. समर्थासी नेवोन घरी महानैवेद्य समर्पिला. भाऊसाहेब केतकर होते पंक्तीस बरोबर. समर्थ वदती चिंतातूर काय इच्छा सांगावी. साहेब विनविती समर्थासी देह पडावा चरणापाशी. येवढीच इच्छा आम्हासी आळे समर्थे पुरवावी. समर्थ वदती ऐसे काही होण्याचा योग नाही. जाणे आम्हा लवलाही तुम्ही पुढती याल. ऐसे वदोन मंदिरी आले खोलीत जावोन बैसले. तव बाहेर भांडू लागले अंताजी पंता आणि काका. समर्थे दोघा बोलावोनी का झगडा राम सदनी. वदता करती विनवनी आपण नसता ऐसे होते. समर्थ वदती सकौतुक आम्ही कोठे उदयिक. असेल ते मानोनी सुख रामप्रसाद सेवावा. आऊताईस बोलाविती म्हणती सांगा सकलाप्रती. भात गेला गावाप्रती भाजी भाकर सुखे खावी. असो सायंकाळ समयास स्वारी आली गोशाळेस. बैसोन सुखासनास म्हणती ये स्थान रम्य पवित्र.
येथे जागा सारवावी, रांगोळी सुंदर घालावी, तैसे करवोन भक्ता करवी. वरी आपण बैसले भवान रावासी पाचारिले, येथे गाईचे गवत पडले. उदयिक येऊ तो वहिले, तुम्ही राहा वस्तीसी, तैसेची गोशाळेचे कारकोण, तया खडावा देवोन. आम्ही येऊ तो वरी जतन, करीत येथे बैसावे. ऐसे वदोन सत्वर मंदिरी आले गुरुवर, आप्पा नामे जरंडीकर पाचारिले तयासी. काय निमित्त उपोषण केले तुम्ही दिवस तीन, आप्पावदे समर्था लागोन, प्रकृतीस स्वास्थ्य सावे. समर्थ वदती ते अवसरी, माझी प्रकृती उदयीक बरी. होईल तू चिंता न करी, आग्रहे भोजना बैसविले. असो रात्री भजन अति केले, निर्वाण भंग गायले. भक्त उदासीन झाले, संशय वाटे सकळासी. रात्री करोन प्रेमळ भजन, उपदेशिती सकळा लागोन. सतत करा नामस्मरण, गुरुवचनी भाव धरा. नामपाठ ज्याचे वैखरी, नित्य आम्ही त्याचे अंतरी. सदा सहाय्य श्री हरी, विश्वास धरा निश्चये. ऐसा करोणी उपदेश, आळविले अयोध्याधीश. अश्रू आले नयनास, श्रीराम प्रभूंच्या, ते देवभक्ताचे प्रेम, कोण वर्णील निरूपम. अवाप्त कामासी सकाम, भावया लाविती भक्त. बहुतापरी सगुण भजन, करोनी केले शयन. शिष्य समस्त उद्विग्न, गती बरवी दिसेना. पहाटे 5 घटीसी, करती शौच मुखमार्जनासी. श्री गुरु वदती आम्हासी, आजची सेवा अखेरची. राम मंदिरी जावोनी, पुढती आसन घालोनी. सकला वदती उच्च स्वराणी, भजन करावे. भजन करावा या लावोन, समाधी लाविली आपण. ब्रह्मांड भेद करोन, ज्योत मिळविली रामरूपी. दुःखाचा कडेलोट झाला, एकमेकाचे पडती गळा. वंदन करती वेळोवेळा, श्री गुरु चरणासी. आम्हा अर्भका टाकोन, का बैसला तुरसोन. कृपा करोन सोडा मौन, प्रेम संभाषण करावे. आम्ही बालके अज्ञान, तू माय सदय सघन. आम्ही अनंत अपराधी दीन, कोठे जासी त्यजोनी. काय आमुचे दुर्भाग्य, गुरुचरणाचा वियोग. घडला आता तगमग, वारील कोण. असो ऐसा बहुत शोक, करीते झाले सकळ लोक. प्रेम जिव्हाळा अत्यंतिक, गुरुमायेचा. आज ब्रह्मानंद असते जरी, तरी व्यवस्था करीते सारी. शिष्य तेची अधिकारी, म्हणती सर्वस्वी. ते येईपर्यंत देह ठेवावा 3 रात. ऐसे ठरवणी एकमत, तारा धाडिल्या चहूकडे. परी त्यांचा पत्ता नाही, पूर्वीच ठरले सर्वही. प्रत्युत्तर न ये कोठेही, मग चिंता प्रवर्तली. ते दिवशी ग्रामस्थांनी सकल कर्मे सांडोनी. सद्गुरु सन्निध उपोषणी, राहिले अश्रू ढाळीत. आणिक नित्ययात्रे येती, तयासी अडथळे मार्गावरती. नाना प्रकारे होऊन राहती, इच्छा श्री समर्थांची. परस्थ कोणी येत नाही, देह पल्लवी ठेविला पाही. दृश्य दृश्यत्वे जाय विलयी, यास्तव दहन करावे. एकादशीस ऐसा विचार, ठरला सर्वानुमते साचार. तव नवमीचा प्रकार आठवला ते समयी. गोठणी भवान राव, यासी कथिले येईन वस्तीसी. तैसे चिदेती पादुकासी, पंतोजी जवळी.
स्थान सारवोन स्वच्छ केले, रांगोळ्या घालोन वरी बैसवेले, विश्रांती घ्यावया वहिले, स्थान असे पवित्र, ऐसे वदले ते आठवले, म्हणून तेची दहन स्थान ठरविले, विमान करोन शृंगारिले, मूर्ती भीतरी बैसविली, तेज फाकले चहुदिशी, हनुमान रूपे भक्तासी, दर्शन दिधले ते समयासी, इतरा सतेज सचेतन, प्रचंड नाम गजरात, मिरवणूक आली गोठना प्रत, पुनरपि स्थान शोभिवंत, केले सडे घालोनी, गोमातेचे मूत्र मुरोणी, आधीच पवित्र, बहुत दिवस केले क्षेत्र, सद्गुरु समर्थांनी, कर्पूर बिल्व आणि चंदन, तुळशी काष्टे केले दहन, सगुणाकृती लया पावोन, तदाकार जाहली, दृश्य दृश्या माझी दडले, व्यापकत्वे जगती भरले, निर्गुण आले ना गेले, अखंड भरले गुरुरूप, भाविकाचे भावनेसाठी, सगुण साक्षात देती भेटी, बहुता दृष्टांती कथती, आम्ही असो येथेची, ज्ञानिया आले ना गेले, भाविका अंतरी भरले, अज्ञानिया दृश्य झाले समाधी रूपे, असो गोंदावली चे चैतन्य अदृश्य जाहले येथोन, उत्तर चरित्र जे गहन, परिसा पुढील अध्यायी, श्रींचा दासानुदास, कथितसे चरित्रास, निमित्त मात्र करोणी त्यास त्याचा तोची बदविता, इति श्री गुरु सद्गुरु लीला श्रवणी, स्वानंद सोहळा पूरविती, रामदासी यांचा लळा, कृपा कटाक्षे, इति श्री सद्गुरु लीलामृते, एकादशायांतर्गत चतुर्थ समास, श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु, इति एकादशोऽध्याय संपूर्ण।